म्हणजे पावसाळ्यामध्ये ओल्या शेंगा येतात आणि शेंगदाण्याच्या त्या मस्त अशा उकडायच्या कशा असं मी तुम्हाला दाखवते। तर सर्वप्रथम मी घेते ह्या शेंगा आणि त्या आपण एका पातेल्यामध्ये घालू आणि रात्रभर या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आणि जेणेकरून ह्याची जेवढी माती असते ना शेंगा ती सर्व निघून जाते। त्याचप्रमाणे ह्या शेंगा आहेत ना ह्या मस्त अशा भिजल्या जातात। रात्रभर शेंगा ह्या भिजत घातल्या होत्या। आता मी स्वच्छ 2 ते 3 पाणी धुवून घेणार आहे। त्यानंतर आपण ह्या शेंगा आहेत त्याच्या थोड्याशा स्प्रे करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। भुईमुगाच्या शेंगा आहेत ह्या मी धुवून घेतल्या आहेत आणि मी एक घेतलेला आहे कुकर, त्याच्यामध्ये सर्व ह्या शेंगा आहेत ह्या टाकून घेते। त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी, जवळजवळ आपल्याला शेंगा बुडेपर्यंत पाणी घालायचं नाहीये, तर अर्धा कुकर आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे। ते घालायचं 1 चमचा मीठ, 1 टेबलस्पून हळद मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतले पाणी सुद्धा बघू शकता मी किती ठेवलेले आहे। आता मी कुकरला झाकण लावून जवळजवळ 5 ते 6 शिट्या घेणार आहे। भुईमुगाच्या शेंगदाणे उकळून झाल्यात, खाण्यासाठी मस्त अशा रेडी झालेल्या आहेत।